त्यावेळेस पार्वती आई साहेबांना भगवान आदिनाथांनी सांगितलं की ही जी मी क्रिया किंवा योग करतो, मी साधना करतो, हे जगावेगळी साधना आहे. अशी नाथ संप्रदायाची परंपरा ही भगवान आदिनाथापासून आली आणि ती पुढे गेली. मग मच्छिंद्रनाथ महाराजांचे मूळ शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचे प्रमुख शिष्य असलेले भगवान गुरु गोरक्षनाथजी महाराज, ज्यांनी नाथ संप्रदाय संपूर्ण विस्तार केला. त्याच्यानंतर लगेच उदयास आलेले सगळे संप्रदाय कुठलेच नाहीये. बरं, ज्ञानेश्वरी अजूनही लोकांना कळलेली नाहीये. बरं, आता काय होणार आहे किंवा पुढे काय होणार आहे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. मग तुम्ही बघा ना, एक 10-10 वर्ष मुलांच्या अंगात गोरक्षनाथ येतात आणि ते गोरक्षनाथांचं नाव सांगतात. मग त्याच्यामध्ये कानफाडी परंपरा, शैली, शुंगी, भगवं वस्त्र, मेखला, जटा, कपाळावर भस्म आणि ते नाव पुढे नाथ नाव असं नाव दिलं म्हणजे मच्छिंद्र नाथ. आणि त्यावेळेस स्थापना झाली नाथ पंथाची, नाथ परंपरेची. अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली. बराच गुरु भांगला म्हणून गुरुला सोडून त्यांची परंपरा आपली. त्या गुरुला परत शुद्ध पंथामध्ये आणायचं आणि परत त्याची सेवा करायची, ही परंपरा आपली. रामकृष्ण हरी माऊली. मी ऋषिकेश पवार. ऋषिवंश या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत योगी गुरुनाथजी महाराज. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आणि आदेश. आपण सर्व पहिले गुरुंना नमन करू आणि सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन आपण सुरुवात करू. गोरक्ष बालम गुरुशिष्य बालम शेषही मालम शशिखंड फालम कालस्य कालम नितजन्म जालम वंदे जटाल जगजन्मरालम. ओम अग्निपुत्राय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो जालेंद्रनाथ प्रचोदयात्. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. मला असं विचारायचं, नाथ संप्रदायाची उत्पत्ती ही कधी झाली होती? नाथ संप्रदायाची उत्पत्ती व नाथ संप्रदायाची आपण त्याला म्हणून प्रारंभ झाला. खरंच ह्या जगाचा ज्यावेळेस सगळी सृष्टी रचना झाली त्याच्यानंतर लगेच उदयास आलेले सगळे संप्रदाय कुठलेच नाहीये. वेळेनुसार काळानुसार भगवंताने ज्या ज्या संप्रदायाची गरज पडली त्या त्या संप्रदायाला उगम व त्याचा संप्रदायाचा प्रारंभ झाला. आता नाथ संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे जो गूढ आहे, जो रहस्यमय संप्रदाय आहे. आणि ह्या जगामध्ये जेवढे पे सुजलाम सुफलाम परंपरा आहे, ह्या परंपरा निघाल्या त्या नाथ संप्रदायापासून. असा तो महातेज असलेला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. बरं, नाथ संप्रदायामध्ये सगळ्या देवांनी कार्य केलेत, देवांनी अवतार घेऊन कार्य केलेत. तसं मी नेहमी सांगत असतो का नाथ संप्रदायाच्या 2 भ्रांती आहेत. 2 भ्रांती म्हणजे कशा आहे? 2 मान्यता आहे. आपल्या आपण महाराष्ट्रीयन आहे, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून नवनाथ महाराजांचा जो चरित्र आहे, नवनाथ भक्तिसार ग्रंथ, त्याच्यावरून आपण म्हणतो का असा नाथ संप्रदाय असेल. पण नाथ संप्रदाय हा थोडासा भिन्न संप्रदाय आहे. थोडक्यात असं आहे का नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ सांगतो का नाथ संप्रदायाची उत्पत्ती कलियुगात झाली. नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार धारण केले आणि त्या हिशोबाने नवनाथांनी नवनारायण म्हणून आपली आपली कार्य केली. हे नवनाथ भक्तिसार ग्रंथ आपल्याला सांगतो. बरं, नवनाथ भक्तिसार ग्रंथाने ह्या परंपरा सांगत असताना असा प्रमाणभूत कुठल्या ग्रंथाचा आधार नाही घेतलेला आहे. फक्त जर पाहिलं तर श्रीमद भागवत महापुराणाच्या 2ऱ्या स्कंदामध्ये जे निमिराचे संवाद केलेले जे नवनारायण आहेत, कवी, हरी, अंतरिक्ष, पिंपला यांच्या अहोरात्र यांचं वर्णन नवनाथ भक्तिसारामध्ये सापडतं. पण आम्ही ज्या परंपरेतून येतो, आम्ही ज्या परंपरेचे पाईक आहोत, तर आमची परंपरा काय सांगते किंवा आमचे गुरुपीर आम्हाला काय सांगतात की नाथ संप्रदाय हा आत्ता कलियुगात सुरू झालेला संप्रदाय नाहीये. नाथ संप्रदाय हा अनंत आणि अनादी कालापासून आलेला संप्रदाय आहे. नाथ संप्रदाय हा सतयुगामध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस सृष्टी रचना झाली त्याच्यानंतर तत्व म्हणजे लगेच सुरू झालेला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. म्हणजे तुम्हाला सांगताना मला आनंद होईल का नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही भगवान आदिनाथ म्हणजे भगवान शंकराने आईसाहेब पार्वती आईसाहेबांना केली. हो. आणि ज्या वेळेस पार्वती आईसाहेबांनी भगवान शिवशंकरांना प्रश्न केला की हे नाथ, हे आदिनाथ, तुम्ही जो मंत्र जप करतात आणि जे वैराग्य धारण करतात, तुम्ही जो मंत्र जप करून जो वैराग्य धारण करतात, तुम्ही वर्षांवर समाधी अवस्थेत जातात, ही क्रिया, हे योग, हे मला शिकायचं आहे. त्यावेळेस पार्वती आईसाहेबांना भगवान आदिनाथांनी सांगितलं की ही जी मी क्रिया किंवा योग करतो, ही साधना करतो, हे जगावेगळी साधना आहे. आणि योग आणि क्रिया ही जर शिकायची असेल तर तुला माझे शिष्य व्हावं लागेल. पार्वती आईसाहेबांनी ती क्रिया आणि योग शिकण्यासाठी होकार दिला. मग भगवान आदिनाथ म्हणजे भगवान शिवशंकर यांनी पार्वती आईसाहेबांना हिमालयामध्ये उपदेश केला. आणि तो उपदेश ज्या वेळेस केला तर भगवान आदिनाथांनी पार्वती आईसाहेबांना शिष्य करून घेतलं. ते झाले ते उदयनाथ, म्हणजे उदयास आले ना त्यावेळेस. म्हणून भगवान आदिनाथांनी त्यावेळेस नाथ संप्रदायाची स्थापना करत
पर्वताई साहेबांना प्रथम बोध नाथ संप्रदायाचा केला. आणि पर्वताई साहेब भगवान शिवशंकराच्या पहिले शिष्य झाले, त्यांचं नाव ठेवलं उदयनाथ. इथे झाली नाथ संप्रदायाची उत्पत्ती. ही आमच्या दलितच्या प्रमाणे आखाड्याच्या प्रमाणे, जसं आखाडा आम्हाला सांगतो किंवा ज्या नाथ रहस्य ग्रंथ सांगतो त्या नाथ रहस्य ग्रंथानुसार मी तुम्हाला सांगतो. दुसरा उपदेश भगवान आदिनाथांनी केला. ज्या वेळेस भगवान आदिनाथ हे पार्वती साहेबांना नाथ संप्रदायाचा उपदेश म्हणजे गुरुमंत्र देत होते, त्यावेळेस त्याच्या पर्वतावर बसले. त्या पर्वताच्या खाली यमुना नदी वाहत होती आणि त्या यमुना नदीमध्ये एक मत्स्य होतं. त्या मत्स्याच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज होते, म्हणून मच्छिंद्रनाथ असं नाव दिले. हो, ते माशाच्या पोटात जन्म झाला म्हणून मच्छिंद्रनाथ. आणि तो प्रथम बोध जो भगवान आदिनाथांनी आई साहेबांना केला तो मच्छिंद्रनाथ महाराजांनी ऐकला. म्हणून वारकरी संप्रदायाच्या गुरु परंपरेच्या अभंगीमध्ये एक अभंग आहे बघा. आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले सहस्थिती. म्हणजे ज्या वेळेस भगवान आदिनाथ ही आई साहेब पार्वती आई साहेबांना मंत्र उपदेशित करत होते, तो मंत्र मच्छिंद्रनाथ महाराजांनी ऐकला. आणि मच्छिंद्रनाथ महाराज हे भगवान शंकरचे दुसरे शिष्य झाले नाथ संप्रदायामध्ये. आणि तिसरे शिष्य जे अग्निस्वरूप, ज्यांचा जन्म अग्नीमध्ये झाला, असे भगवान जालेंद्रनाथ, हे आदिनाथ भगवंताचे तिसरे शिष्य नाथ संप्रदायातले. अशी नाथ संप्रदायाची परंपरा ही भगवान आदिनाथापासून आली आणि ती पुढे गेली. मग मच्छिंद्रनाथ महाराजांचे मूळ शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचे प्रमुख शिष्य असलेले भगवान गुरु गोरक्षनाथजी महाराज, ज्यांनी नाथ संप्रदाय संपूर्ण विस्तार केला. म्हणजे तुमच्या भारतवर्षामध्ये काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत असेल, इथं अखंड भारत, आत्ताचा भारत नाही बरं का, त्यावेळेचा म्हणजे जम्बूद्वीप, त्यावेळेचा भारत, या पूर्ण भारतामध्ये नाथ संप्रदायाची ध्वजा लावणारे गुरु गोरक्षनाथजी महाराज. ही परंपरा सगळ्यात जास्त नाथ संप्रदाय विस्तार त्या काळामध्ये गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी केला. म्हणून नाथ संप्रदायामध्ये आमच्या प्रमुख दैवतांमध्ये आम्ही गुरु गोरखनाथजींची जास्त पूजा करतो. का आमचं म्हणणं असं का नाथ संप्रदाय हा चराचराला फक्त गोरक्षनाथजींमुळेच कळाला. आणि गुरु गोरखनाथजींनी त्याचा विस्तार केला आणि गुरु गोरखनाथजींनीच परंपरा भागल्या आणि गुरु गोरखनाथजींनीच परंपरा पुढे नेल्या. आम्ही दलितच्या परंपरेमध्ये, आम्ही दलितची परंपरा मानतो, आम्ही दलितच्या परंपरेमध्ये राहतो. दलितची परंपरा आम्ही म्हणजे सांगत असताना आमच्यामध्ये 12 पंथ आहेत नाथ संप्रदायामध्ये. संप्रदाय एक आहे, पंथ 12 आहे. म्हणजे आमच्या नाथ संप्रदायामध्ये एक विशिष्ट, म्हणजे तुम्हाला हसू येईल आणि छान वाटेल ऐकायला, का नाथ संप्रदायामध्ये सगळ्या देवांनी येऊन कार्य केलेत. सगळ्या देवांनी, म्हणजे प्रत्येकाला जेव्हा मी असं सांगतो का देवांनी येऊन कार्य, लोक म्हणतात कसं काय शक्य आहे, कसं काय शक्य आहे, पण हे सत्य आहे. ज्या वेळेस योग क्रिया ही पर्वताई साहेबांना साध्य झाली, ही दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना साध्य झाली, ही जालेंद्रनाथ गुरूंना साध्य झाली, त्यावेळेस योग क्रिया भगवान विष्णूंना सुद्धा शिकायची होती. की ही क्रिया काय आहे, याला हठयोग म्हणतात. आणि या क्रियेच्या द्वारे नाथ हे महान जती झाले, म्हणजे सिद्ध झाले. ही क्रिया मलाही शिकायची. म्हणून भगवान विष्णूंनी गुरु गोरक्षनाथजींकडे अनुग्रह घेतला. हे सत्य बरं का, मी नाथ रहस्याचं प्रमाण घेऊन सांगतोय. आणि त्यावेळेस भगवान विष्णू हे गुरु गोरक्षनाथजींनी शिष्य झाले महाराज. आणि गोरक्षनाथजींनी त्यांना दीक्षा दिली आणि नाव दिलं संतोषनाथ. भगवान विष्णू आमच्या नाथ संप्रदायामध्ये शिष्य परंपरेमध्ये आहे, त्यांना आम्ही संतोषनाथ म्हणतो. हीच परंपरा ज्या वेळेस भगवान महाविष्णूंनी गुरु गोरक्षनाथजींचा अनुग्रह घेतला, भगवान विष्णू सोबत असलेले भगवान शेषनाग, ज्यांना आपण भगवान विष्णूंची शेषशय्या म्हणतो, त्या शेषनागांनी म्हणजे त्या भगवान शेषनागांना सुद्धा गुरु गोरक्षनाथजींचा अनुग्रह घ्यायची इच्छा झाली आणि ते सुद्धा उपदेशी झाले गुरु गोरक्षनाथजींचे. त्यांना आम्ही अचलचंबेनाथ म्हणतो आमच्या नाथ संप्रदायामध्ये. त्यानंतर आपण प्रथमाधिपती म्हणून ज्या गणपती बाप्पाची पूजा करतो, आपण गणपती बाप्पांना प्रथमाधिपती भगवान शिवपुत्र म्हणून त्यांची पूजा करतो. सुखकर्ता दुःखहर्ता आपण ज्यांना म्हणतो, ते गणपती बाप्पा सुद्धा गोरक्षनाथजींचे अनुग्रहित झाले हे क्रिया शिकण्यासाठी, योग शिकण्यासाठी. त्यांना म्हणतो गजबेली गजगदडनाथ. हीच क्रिया, हेच योग शिकण्यासाठी हनुमानजी महाराज गुरु गोरक्षनाथजी शिष्य होतात, त्यांना म्हणतो बीरबंकनाथजी महाराज. बीरबंकनाथजी महाराज. आणि हे सत्य आहे, हे असं आहे, ही परंपरा आली. आणि त्यानंतर आमचे 12 पंथही झाले. म्हणजे 12 पंथ कसे झाले तर सतयुगामध्ये प्रभू राजा रामचंद्राला दीक्षा दिली गुरु गोरक्षनाथजींनी. त्यांच्यापासून आमचा पहिला पंथ जन्माला आला, तो म्हणजे रामनाथी. रामनाथी पंथ आहे आमच्याकडे आणि त्याचे पायिकही आहे आणि त्याची सेवक आहे आणि त्या पंथाचा प्रचार आणि प्रसार करणारे नाथजी पण आहे.
तो पंथ आहे प्रभू राजा रामचंद्रापासून, मग त्याला म्हणतो आम्ही रामके पंथ किंवा रामनाथी पंथ. दुसरा पंथ आमच्याकडे गगनाथी पंथ. गगनाथी म्हणजे गंगापुत्र भीष्म, जे शंतनू राजाचे चिरंजीव होते, ज्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं. महाभारतामध्ये ज्यांचं सगळ्यांना माहिती आहे, असे पितामह भीष्म सुद्धा गुरु गोरक्षनाथजींचे शिष्य होते महाराज. त्यांच्यापासून आमचा एक पंथ, त्याला म्हणतो आम्ही गगनाथी पंथ. ते सुद्धा नाथजी आहेत. तिसरा पंथ कपिल महामुनींपासून, ज्यांना आम्ही कपिलानी पंथ म्हणतो. चौथा पंथ आमचं लक्ष्मण भैयापासून, म्हणजे लक्ष्मणजींपासून, त्यांना आम्ही नटेश्वरी पंथ म्हणतो. नटेश्वरी पंथ. धर्मराज युधिष्ठिर जे हस्तिनापूरचे राजे होते, ज्यांच्यासाठी महाभारतांच्या म्हणजे म्हणतो ना, ज्याच्या राज्याभिषेकासाठी महाभारत झाला, अक्षर धर्मराज युधिष्ठिर हे प्रभुराज गुरु गोरक्षनाथचे शिष्य, त्यांच्यापासून आमचा पंथ धर्मनाथ. भगवान ब्रह्मा ज्यांना सगळं झाल्याच्या नंतर इच्छा झाली का मी आता गुरु गोरक्षनाथजींचा अनुग्रह घेणार आणि संप्रदायाची म्हणजे योगक्रिया शिकणार आणि नाथ संप्रदायाचा पाईक म्हणून जगणार. ज्यावेळेस गुरु म्हणजे भगवान ब्रह्मा हे गोरक्षनाथजींचा अनुग्रह घेतात, त्यांच्यापासून आमचे पंथ निर्माण होतो, तो म्हणजे सतनाथी पंथ, ज्याच्यामध्ये मी येतो. आम्ही सतनाथी सगळे. असे गुरु गोरक्षनाथजींनी 12 पंथ निर्माण केले प्रत्येक देवापासून. रावल पंथ असेल, तुम्हाला सांगतो पाव पंथ असेल, तुम्हाला सांगतो मी भरतरी वैरागी पंथ असेल. आता भरतरी वैरागी पंथ हा गुरु भरतरीनाथजींपासून आहे. असे 12 पंथ आहे आमच्यामध्ये. आणि या 12 पंथांचे मूळ प्रवर्तक आहे, म्हणजे ज्यांच्यापासून सुरू झाला. राम भगवान आहे, हनुमानजी महाराज आहे. हनुमानजी महाराजांपासून पण आमचा एक पंथ आहे. कोणता? हनुमानजी महाराजांपासून जो पंथ आमचा चर्चेत आहे त्याला आम्ही ध्वजनाथी म्हणतो. का ध्वजनाथी म्हणतो की अर्जुन भगवान कृष्णांच्या आणि अर्जुनाच्या रथावर भगवान हनुमानजी महाराज ध्वजावर होते, म्हणून त्यांना आम्ही ध्वजनाथी पंथ, म्हणजे ध्वजनाथी पंथ आम्ही त्यांच्या परंपरेपासून जी मंडळी आली त्यांना आम्ही ध्वजनाथी पंथ असं म्हणतो. म्हणजे 12च्या 12 पंथाचे मूळ प्रवर्तक आहे. ही आखाड्याची परंपरा सांगतो बरं का मी तुम्हाला. आता या 12 परंपरा कधी झाल्या? ह्या खूप नंतर झाल्या. ज्या वेळेस हे सगळं म्हणजे गुरु गोरक्षनाथजी महाराजांचा विस्तार झाला, तर गुरु गोरक्षनाथजी महाराजांचे खूप देवशिष्य झाले आणि त्यावेळेस नाथ संप्रदायाची परंपरा खूप मोठी झाली. मग त्यावेळेस काय झालं, नाथ संप्रदायामध्ये 2 परंपरा मुळात, एक भगवान शंकर आदिनाथाची आणि भगवान गुरु गोरक्षनाथांची, आणि दोघांचे कार्य नाथ संप्रदायात चालू होते, दोघांचे कार्य. ज्या भगवान शिवशंकराच्या परंपरा होत्या त्या भगवान शिवशंकरांच्या परंपरा यांना म्हणायचे 18ची परंपरा. काय म्हणायचे? 18च्या परंपरा. आणि भगवान जे गुरु गोरक्षनाथजींच्या परंपरेला म्हणजे 12च्या परंपरा. भगवान गुरु गोरक्षनाथजींचे 12 पंथ आणि भगवान शिवशंकराचे 18 पंथ, असे टोटल 30 पंथ होते त्यावेळेस. आता किती? आता 12च राहिले. मग काय झालं त्यावेळेस, आता त्या काळामध्ये म्हणजे आसपास खूप वर्षापूर्वी, युगही नसेल, त्र्यंबकेश्वरच्या महाकुंभमध्ये अनुपम शिळेवर एक वाद झाला. तो वाद गुरु गोरक्षनाथजींच्या आणि भगवान शंकर आदिनाथांच्या पंथांमध्ये झाला. बरं, तो वाद कशासाठी झाला, काय झाला, एवढा आपल्याला आता अभ्यास चालू आहे त्याचा. मग त्या वादाला कुठेतरी थांबवत, त्या वादाला कुठेतरी विराम देत गुरु गोरक्षनाथजींनी भगवान आदिनाथांनी 30 पंथाचे 12 पंथ केले. किती केले? 12 पंथ केले. मग 30 पंथ झाले, 12 पंथ. मग या 12 पंथामध्ये 6 भगवान शंकराचे आणि 6 गुरु गोरक्षनाथजींचे, असे टोटल झाले 12. आणि बाकीचे जे होते जे सगळे एकत्र केले. मग आता हे सगळे पंथ एकत्र केले, टोटली 30 संपवले, 12च ठेवले. मग त्याच्यामध्ये काय झालं, 6 गुरु गोरक्षनाथजींचे झाले आणि 6 झाले भगवान शंकराचे. भगवान शंकराच्या पंथामध्ये सगळ्यात पहिला पंथाला सतनाथी, धर्मनाथी, ध्वजनाथी, पाकलपंथी, पावपंथी आणि गगनाथी, हे झाले 6 भगवान शिवशंकराचे. भरतरी वैरागी, नटेश्वरी, आयपंथी, रावलपंथी, कपलानी आणि कपलानी, असे हे 6 पंथ झाले भगवान गुरु गोरक्षनाथजी. हे 6 आणि हे 6, मग असा पूर्ण संप्रदायाचा विस्तार झाला. नाथ संप्रदायामध्ये हे मूळ 12 पंथ आहे, जे काम करत आणि विस्तार करत असतात, असं असतं. आजही आमच्या आखाड्यामध्ये जल्लोषामध्ये 2 गाद्या लागतात. एक लागते 12ची गादी, ज्याच्यावर भगवान गुरु गोरक्षनाथजींचे प्रतिरूप म्हणजे जे नाथजी असतात त्यांना आम्ही गोरक्षनाथजींचं रूप मानतो, जे 12च्या गादीवर विराजमान असतात. आणि जे 18च्या गादीवर विराजमान असतात त्यांना आम्ही भगवान शंकराचं रूप मानतो, ते 18चे मानतं आणि 12चे मानतं. हे आमच्या नाथ संप्रदायाचे प्रमुख आणि यांच्यापासून पूर्ण नाथ संप्रदाय चालतो. हा विश्वामध्ये पसरलेला नाथ संप्रदाय, ज्याला आम्ही दलिचेचा आखाड्याचा नाथ संप्रदाय म्हणतो.
हा झाली ही नाथ संप्रदाय म्हणजे 12 पंथांनुसार चालणारा हा नाथ संप्रदाय. मग याच्यामध्ये नवनाथांची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. म्हणजे जसं आम्ही गुरु गोरक्षनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ महाराज, गुरु उदयनाथ महाराज, गुरु आचलचंबेनाथ महाराज, परत गुरु वीरवंकनाथजी महाराज, गुरु गजबेली गजगदनाथजी महाराज, असे नवनाथ आहेत. गुरु चौरंगीनाथजी महाराज. आणि जर आपण महाराष्ट्रातली परंपरा पाहिली, आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून आपण जेव्हा काय म्हणतो नवनाथ म्हणजे कोण, गोरक्षनाथ महाराज, जालिंदरनाथ महाराज, कानिपनाथ महाराज, रेवणनाथ महाराज, चौरंगीनाथ महाराज, आडमंगीनाथ महाराज, आपण यांना मानतो. रेवणनाथ महाराज, चरपटीनाथ महाराज, वटसिद्धनाथ यांना मानतो. पण तसं दलिशात तसं नाही. दलिशात हे देवांनी जी शरणागती घेतली गुरु गोरक्षनाथजींकडे किंवा देव शरणागतून गोरक्षनाथजी शिष्य झाले यांना नवनाथांमध्ये मानल्या गेले. म्हणजे त्याच्यामध्ये आदिनाथ भगवान शिव स्वतः आहे बरं का. यांच्यात फरक काय? यांच्यात फरक म्हणजे असा काय का तो दलिशाचा नाथ संप्रदाय आहे. आणि दलिशाचं म्हणणं असं आहे का तो अनादी काळापासून आहे. म्हणजे सतयुग पासून जसं सृष्टी सुरुवात झाली तशी नाथ संप्रदाय सुरुवात झाली. आणि नवनाथ भक्तिसारा ग्रंथ म्हणजे जो आत्ता लिहिला 250 वर्षापूर्वी ग्रंथ, त्यांचं म्हणणं असं का नाथ संप्रदाय सुरुवात ही कलियुगामध्ये झाली. हा थोडासा कॉन्ट्रोवर्सीचा विषय आहे. कॉन्ट्रोवर्सीचा विषय म्हणजे काय का साधू संतांचं म्हणजे जे संन्यासी परंपरेमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का दलिशाच्या जेवढ्या पण परंपरा हे संन्यासी परंपरा आहे. त्यांच्यात ग्रस्त परंपरा नाही, सगळ्या संन्यासी परंपरा आहे. त्याच्यामध्ये पण 2 परंपरा आहे महाराज अजून, एक अवघड आणि एक दर्शनी. तुम्हाला प्रश्न पडेल अवघड म्हणजे काय आणि दर्शनी म्हणजे काय. नाथ संप्रदायामध्ये ज्यावेळेस तुम्ही साधुत्वपात करतात, ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे नाथ होतात, तर त्यावेळेस तुम्हाला मुद्रा टाकल्या जातात. आणि त्या मुद्रा इथं टाकल्या नाही जात तर इथं टाकल्या जातात. त्याला कान फाडी साधू म्हणतात. नाथ संप्रदायामध्ये तुमचे कान फाडले जातात महाराज. कशासाठी? मुद्रिका टाकण्यासाठी. आणि त्या मुद्रिका का टाकायच्या असतात का नाथ संप्रदाय साधू हा त्यागी असावा. आणि त्याग त्याचं रूप म्हणजे जगाला दाखवा आणि साधुत्वपात करण्यासाठी त्याग केलेला आहे. म्हणून त्याचे कान चिरे केल्या जातात, इथून फाडल्या जातात आणि त्याच्या कानामध्ये मुद्रिका टाकल्या जातात. आणि जर त्या मुद्रिका 12 वर्ष तशाच राहील तो सिद्ध होतो, महासिद्ध होतो अशी मान्यता आहे आमच्यामध्ये. म्हणून इथून ज्यांचे चिरे झालेले असतात, ज्यांचे कान चिरले असतात त्यांना म्हणतात दर्शनी. काय म्हणतात? दर्शनी साधू किंवा दर्शनीनाथजी. दुसरी परंपरा आहे अवघड परंपरा. ती अवघड परंपरेमध्ये शिष्य असतो नाथांचा, शिष्य असतो नाथांचा, असतो संन्यासी, पण त्याचे चिरे झालेले नसतात. त्याचे कानचिरे इथून झालेले असतात किंवा तिचे म्हणजे नॉर्मली टोचलेले असतात. मग ती जी परंपरा तिला अवघड परंपरा म्हणतात. असं ती झाली अवघड म्हणजे जसं मी अवघड आहे, माझे गुरुजी अवघड आहेत, अशी परंपरा आहे. मग एक अवघड परंपरा आणि एक दर्शनी परंपरा, अशा 2 परंपरा नाथ संप्रदाय असो जिला आमसोबला मी दलिजाचा. मग तिथे नाथ संप्रदायाची मान्यता कशी आहे का युगायुगातून आलेला नाथ संप्रदाय. तिथे तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता, संन्यास दीक्षा घेऊ शकतात. पण जर तुम्हाला पूर्णपणे नाथ संप्रदाय स्वतःला लावून घ्यायचं तुम्हाला संन्यास दीक्षा घ्यावी लागते. हा गृहस्थी राहून तुम्ही गुरुकडून नाम घेऊन नाम करू शकता, नामाला काही अडचण नाही. पण जर तुम्हाला पूर्ण नाथ संप्रदायामध्ये वाहून घ्यायचंय आणि पूर्ण आजींची सेवा करायची, धुना पाण्याची सेवा करायची, तुम्हाला तिथे संन्यास पत्करावा लागतो. संन्यास घेऊन ती सेवा केली जाते. का? कारण नाथांनी सेवा करत असताना किंवा देवाची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची मोहमाया नको आहे. आणि संसार त्याग केल्याशिवाय तुम्हाला देव प्राप्ती होत नाही असं काही ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे किंवा लवकर प्राप्त होतं असंही सांगतात. मग त्यामुळे काय झालं, काही ठिकाणी संन्यास परंपरा आहे नाथ संप्रदायामध्ये. ग्रस्त परंपरा या खूप कमी आहे नाथ संप्रदायामध्ये. मग त्याच्यामुळे काय झालं, तिकडे दलिचा जो मानणारा वर्ग आहे किंवा दलिच्यामध्ये आखाड्यामध्ये जे माझे गुरु पीर, माझे चाचा गुरु, माझे गुरुजी, दादा गुरुजी सगळे सेवा करतात, ही सगळ्या संन्यासी परंपरा आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये काय महाराज, महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाची पोथी वाचत असताना, नवनाथ भक्सर वाचत असताना इकडे जेवढ्या परंपरा झाल्या ग्रस्त परंपरा झाल्या. म्हणून हा थोडासा कॉन्ट्रोवर्सीचा विषय आहे. इकडे संन्यासी परंपरा आणि इकडे ग्रस्ती परंपरा आहे. इकडे संन्यास परंपरा जास्त नाही आहेत, नाहीच्या बरोबरच महाराष्ट्रामध्ये. आणि तिकडे ग्रस्ती परंपरा कुठली, तिकडे सगळे संन्यासी परंपरा आहे. म्हणजे त्या लोकांनी नाथांना सगळं वाहून घेतलेलं आहे. अलग लक्षात अशा परंपरा आहे. आता नाथ संप्रदायाचा महाराष्ट्राचा परंपरा आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये कसं माहितीये का, आपण कोणाला नावं ठेवत नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे ग्रंथ लिहिले गेलेत ना महाराज, तेवढे आयुष्यावर, प्रत्येकाच्या आयुष्यावर चरित्र लिहिले गेले. महाराष्ट्राच्या बाहेर तसं नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर काय, नाथ संप्रदायावर ऑथोराईज असा ग्रंथ कुठलाही नाही आजपर्यंत. कुठलाच ऑथोराईज ग्रंथ नाही बरं का, पूर्ण नाथ संप्रदायावर मी सांगतोय. ऑथोराईज असा ग्रंथ नाहीये चरित्राच्या बाबतीत बरं का. हा असं जर तुम्ही गुरु गोरखबाणी आहे, गोरख संहिता आहे, गोरक्षनाथ महापुराण आहे,
गुरु गोरखनाथजींनी संदेश दिला जगाला त्या ग्रंथामधून, पण चरित्र सांगणारा ग्रंथ ऑथोराईज असं कुठलाच नाहीये किंवा याच्यात तुम्हाला सगळं मिळेल हा असा ऑथोराईज ग्रंथ नाहीये. 750-800 वर्षापूर्वी तमिळमध्ये एक नवनाथ चरित्र नावाचा ग्रंथ प्रचलित होता नाथ संप्रदायाचा. तर तो ग्रंथ वाचत किंवा नवनाथ भक्ती ते आपण श्रीमद भागवत वाचत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानणारे नरहरी वंशामध्ये असलेले नरहरी मालू दंडीसूत, ज्यांना आपण मालुकोई म्हणतो, त्यांनी 1741 मध्ये ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये 40 अध्यायांचे प्रसंग टाकले. त्याच्यामध्ये नवनाथांची व्याख्या देत असताना मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालेंद्रनाथ, कानिपनाथ, ऐवननाथ, गहिनीनाथ, अडबंगीनाथ, वटसिद्ध नागनाथ, चरपटीनाथ, भरतरीनाथ यांची व्याख्या त्यांनी केली. 1741 म्हणजे 250 वर्षापूर्वी झालेला हा जो ग्रंथ आहे याला नवनाथ भक्तिसार असं त्यांनी नाव दिला, बरोबर. आणि तो ग्रंथ ज्यावेळेस त्यांनी सार्वजनिक केला त्यावेळेस त्यांनी 40 अध्यायाचे प्रसंग त्याच्यामध्ये टाकले. 40 अध्यायाचा ग्रंथ, त्याच्यावर आपण नवनाथ चरित्र मानतो. पण महाराज नाथ संप्रदाय किंवा नाथपंथ 40 अध्यायांमध्ये संपणारा ग्रंथ, संपणारं चरित्र नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, दत्तात्रय महाराजांना नाथांचं गुरु दाखवलेलं आहे. दत्तात्रय हो त्यांचं म्हणणं असं नरहरी मालू दंडीसूतांचं की भगवान दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु आहेत, ते नापसिद्ध परंपरेमध्ये म्हणतो. त्यांचं म्हणणं असं आहे की भगवान दत्तात्रयांपासून मच्छिंद्रनाथ महाराज, मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराजांपासून गहिनीनाथ महाराज आणि गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथ आणि मग ज्ञानेश्वर महाराज, अशी त्यांची परंपरा आहे. पण खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी परंपरा घेत असताना दत्तात्रय महाराजांचा उल्लेख नाही केलेला आहे. भगवान ज्ञानेश्वर महाराज आपली स्वतःची गुरु परंपरा सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणताय. काय म्हणताय? आदिनाथ आपण कोणाला म्हणतो? भगवान शिवशंकरांना म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य, चंद्राने बोध गोरक्षासी गेला गोरक्ष वळाला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारा चोजविले. भगवान ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझी जी परंपरा ही आदिनाथ भगवान शंकरापासून आहे, बरोबर आहे की नाही. आणि नरहरी मालू दंडीसूतांचं म्हणणं काय की ही दत्तात्रय महाराजांपासून नवनाथ ग्रंथ आहे किंवा नवनाथ भक्तिसार आहे असं नरहरी मालू दंडीसूत सांगतात. ते दलिजाला मान्य नाहीये. दलिजाचं म्हणणं असं का नाथ संप्रदाय हा भगवान आदिनाथापासून आणि शिवापासून झालेला आहे, ज्यांची परंपरा पुढे गुरु गोरक्षनाथजींनी पुढे नेली असं दलिजाचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रातल्या नाथ संप्रदाय म्हणणं असं काही दत्तात्रयापासून आलेली परंपरा. मग हा थोडासा कॉन्ट्रोव्हर्सीचा विषय होतो. पण दोघांमध्ये बोलणं होत असेल ना, पण याच्याबद्दल बोलणं होत असेल. पण महाराज कसा आहे माहिती का, नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ऑथोराइज ग्रंथ नाही. आता 250 वर्षापूर्वी लिहिला गेला ग्रंथ आहे. म्हणजे तो ग्रंथ पूजनीय आहे बरं का. आमच्यासाठी तो ग्रंथ आमचा देवाचा आहे आणि मी स्वतः त्याची ग्रंथाची पूजा करतो, तसं नाही. पण विषय काय माहिती का, त्या ग्रंथामध्ये लिहिल्या गेल्या सगळ्याच गोष्टी ह्या खऱ्या असतील असं कशावरून? बरोबर आहे की नाही. 250 वर्ष बरं तो ग्रंथ ज्या ग्रंथाच्या आधारे लिहिला गेलेला आहे तसा ग्रंथच नाही ना. ऑथोराइज म्हणजे तो ग्रंथ असा कुठल्या ग्रंथावर प्रमाणभूत लिहिला गेलेला ग्रंथ नाहीये ना, बरोबर आहे की नाही. बरं नरहरी मालू दंडीसूत ज्या ज्ञानेश्वर महाराजांना आपलं गुरु मानतात त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी पहिले सांगितलं की माझी परंपरा या आदिनाथापासून आहे, मग तुम्ही दत्तात्रय महाराजांपासून कसं काय मानताय? बरोबर. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे तुम्ही सगळे अभंग बघा किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपली गुरु परंपरा सांगितली. निष्कलंक सागर ते गोरक्षनाथ महाराजांना निष्कलंक सरोवर असं गुरु गोरक्षनाथजी महाराजांना ज्यावेळेस स्वतःची गुरु परंपरा माऊली सांगतात तसं ते भगवान आदिनाथापासूनच माझी परंपरा आहे असं सांगतात. हे मान्य आहे. मग नरहरी मालू दंडीसूत असं का लिहितात का दत्तात्रय महाराजांपासून परंपरा आहे? हे मान्य नाहीये. आणि जो महाराष्ट्राचा संप्रदाय, आपण महाराष्ट्रामध्ये फक्त नवनाथ पोथीमुळेच नवनाथांना ओळखतो. आपण नवनाथ पोथीवर सोडले तर नवनाथांना ओळखतच नाही ना महाराज. आपलं जर विचारलं का सांग बरं गोरक्षनाथांचे गुरु कोण, तू सांगतो मच्छिंद्रनाथ. सांग बरं कुठून सांगतो, तू म्हणतो नवनाथ भक्तिसार ग्रंथातून. बरं नवनाथ भक्तिसार ग्रंथ तितका जुना नाही ना महाराज. आता 250 म्हणजे शक्य सत्याग्रंथ वाजलेला आहे. शक्य 1741 प्रथम नामे ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिप्रदेचा ग्रंथ समाप्त झाला. शक्य 1741 मध्ये तो ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर तो सार्वजनिक केला. पण महाराज नाथ संप्रदाय फक्त शक्य 1740 पासून आला का? महाराज सतयुगापासून आलेला संप्रदाय. असं काय करा तुम्ही? शंकराचार्यांना दंड देणारी परंपरा आमची महाराज. जे शंकराचार्यांकडे दंड आहेत ते गुरु गोरक्षनाथजींनी दिलाय. असं काय करता? नागा वॉरियर्स म्हणजे नागा साधू बनवणारी परंपरा आमची गुरु गोरक्षनाथजींची. म्हणजे आताही तुम्हाला सांगतो, जर तुम्ही भारत आपला जो देश आहे भारत याच्या नेपाळ रेजिमेंट मध्ये गेले तर तिथल्या सैनिकाला गोरखा मानतात. गोरखा काय म्हणतात माहिती का त्यांना? ते गोरक्षनाथजींचे अनुयायी म्हणून त्यांना गोरखा म्हणतात. गोरखा ज्याला गोरक्षाने ठेवला आहे तो गोरखा.
म्हणजे महाराज ज्या वेळेस गुरु गोरक्षनाथजींनी भ्रमण केलं या सृष्टीतलावर, आणि ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजींनी प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन धोने लावली, आपलं कार्य केलं ना, संप्रदायाचं कार्य केलं, त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजींना एकळून चुकलं का भविष्यामध्ये फक्त धर्माच्या रक्षणासाठी शास्त्रांचं शस्त्रही लागतील. त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजींनी महाराज, आमच्यामध्ये एक परंपरा आहे, गुरु गोरक्षनाथजींनी त्यावेळेस नागा साधू निर्माण केले, अघोरी साधू निर्माण केले, ज्यांना शस्त्र दिलं हातामध्ये आणि सांगितलं की भविष्यात तुम्हाला धर्माचं आणि परंपरेचं रक्षण करायचं, त्यावेळेस तुम्हाला शास्त्र लागलं, हातामध्ये शस्त्र सुद्धा लागतील. आणि महाराज सगळ्यात जास्त त्यावेळेस फौज निर्माण करणारे आमचे गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत, धर्माच्या रक्षणासाठी बरं का. म्हणजे नेपाळचं कुलदैवत गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत. नेपाळचा आजही जो बी राजा होतो तिथे, तो पहिला सगळ्यात पहिले शपथविधी गुरु गोरक्षनाथजींच्या मंदिरामध्येच करून तिथल्या राजमुद्रेवर म्हणजे तिथल्या नोटीवर गुरु गोरक्षनाथजींचं नाव आहे. का नेपाळ ज्या वेळेस नेपाळवर हल्ले झाले तर त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी तिथल्या राजाला अभय देऊन सेना निर्माण करून दिली का त्याचा अंत कर म्हणून आणि धर्माची स्थापना कर. हे सत्य आहे. नागा व अघोरी साधू जे धर्माचे रक्षण करतात यांना निर्माण करण्यामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांचा खूप मोठा हिस्सा आणि खूप मोठा वाटा आहे, हे पण डावलू नाही शकत महाराज. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस धर्मावर म्हणजे तुम्हाला सांगतो ना, शंकराचार्यांच्या बरोबरीने काम गुरु गोरक्षनाथजी महाराजांचं झालंय. ज्या वेळेस धर्माला बाहेर धर्माचे आक्रमण हिंदू धर्मावर व्हायला लागले ना महाराज, त्यावेळेस भगवान शंकराचार्य फक्त एकटे नव्हते का ज्यांनी पूर्ण हे केलं. महाराज त्यांच्या बरोबरीने विस्तार करत आणि धर्माची स्थापना करत जो कोणी म्हणजे जे कोणी योगी फिरले, ज्यांनी जागे जागे जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, ते म्हणजे शंभूज्योती गुरु गोरक्षनाथजी महाराज होते. आमचं बंगालमध्ये धुन आहे महाराज, बांगलादेशमध्ये तिथं आमचं स्थान आहे. पाकिस्तानमध्ये गोरखचट्टी म्हणून आमचं स्थान आहे, तिथं आजही धुन आहे. हे म्हणजे भारत देशामध्ये सुद्धा भारत देशामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा आमचे धुन आहेत, आमचे आश्रम आहेत. आणि चीन चांगलं चालू आहे बरं का. तिथले साधू येतात, गणेशामध्ये जातात, सगळं व्यवस्थित. आणि ते सगळे आश्रम म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा आहेत, ते सुद्धा आजही आमच्याशी कनेक्टेड आहेत. हे सत्य का गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं. बरं, नाथ संप्रदायाचं कार्य छोटं कार्य नाहीये. काय झालं, नाथ संप्रदायाची जी परंपरा होत्या त्या काही काळापर्यंत मर्यादित सुजलाम सुफलाम होत्या. नंतर काय झालं का बाहेरच्या ज्या परंपरा, आणि आपल्याला काय माहिती का महाराज, आपल्या लोकांना सवय आपलं सोडायचं आणि दुसऱ्याचं अंगावर घ्यायचं. बरोबर, हे सत्य आहे. पण ज्यावेळेस बाहेरच्या परंपरा या जगामध्ये आल्या ना, ती कुठल्याही परंपरा असेल, मी पर्टिक्युलरली कुठल्या परंपरा धर्माचं नाव नाही घेत, लोकांनी काय केलं, त्या अंगीकृत केल्या. बरोबर. आणि आपल्या परंपरा सोडल्या. त्याच्यामुळे ह्या मूळ परंपरे थोडीशी रात झाली महाराज. पण बाहेरचे लोक आपले जास्त हे करतात, आपल्या परंपरेला जास्त मानतात. आणि मग तेच ना, मग मला तुम्हाला तेच म्हणायचंय, लोकांना आपल्या परंपरा आवडतात आणि आपल्या त्यांच्या परंपरा आवडतात. सगळं उलट झालंय. पण काय झालं याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये चुकी काय असते माहिती का, याच्यामध्ये चुकी आपल्या लोकांची सुद्धा थोडीशी. महाराज तुम्ही सत्य द्यायला, म्हणजे तुम्ही सत्यता हे लोकांपर्यंत पोहोचवायला तयार नाहीये. समोर यायला कोणी तयार नाही, समोर बसून सांगायला कोणी तयार नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा विषय. ज्यावेळेस तुम्ही समोर बसून सांगणार ना, लोक ऐकतात महाराज, पण सांगणारा पाहिजे. बरोबर. आज काय झालंय माहितीये का, म्हणजे आणि तुम्हाला सांगतो, आपल्यावर लोकांचा विश्वास उडायचं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं. महाराज सगळ्या धर्माची वाट लावली हिंदू लोकांनी. बरोबर, स्पष्ट आहे. म्हणजे बरं का, सध्या तर म्हणजे मी गुरु गोरक्षनाथजींना माझा आयडल मानतो, माझा आदर्श मानतो. मी त्यांचे म्हणजे बरं का, म्हणजे आता तुम्ही जरी गुरु गोरक्षनाथजींचे चरित्र वाचला, तुम्हाला आदर्श वाटेल ते असं राहून गेले. महाराज ते आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी भारतामध्ये काय भारताच्या बाहेर नाथ संप्रदाय विस्तार केला, जे इतके बलशाली होते का त्यांच्या पुढे देव नतमस्तक झाले. महाराज तुम्ही बघा ना, एक 10-10 वर्षाच्या मुलांच्या अंगात गोरक्षनाथ येतात आणि ते गोरक्षनाथांचं नाव सांगतात का माझ्या अंगात देव येतो. महाराज तो देव इतका छोटा नाही नाव, पण देव येतोय, पण त्या माणसाचं पण काहीतरी पाहिजे ना. माझं तेच म्हणणं आहे. म्हणजे देव अंगात येत नाही मी हेही म्हणत नाही बरं का, म्हणजे पण कोणाच्याही अंगात येतो. तेच देवाला काही चॉईस आहे का नाही महाराज. बरं, मी संन्यास घेतलाय, मी घरदार सोडलाय, मी माझ्या गुरूंनी जे आदेश दिले मी त्या आदेशावर चालतो. महाराज माझ्या स्वप्नात येत नाही लवकर आणि यांच्या अंगात येतो. विश्वास उठणार की नाहीये? 100%. मी दिवसभर ओम शिव गोरक्ष करतो, माझ्या स्वतःचं स्वप्नात येत नाही. आणि ते असे 18-19 वर्षाची मुलं ज्यांना सगळी व्यसनात बरं का, आणि त्यांच्या अंगामध्ये देव येतो. आणि बरं तो 15-20 मिनिटं येत नाही ना, तो 6-7 तासाच्या अंगात येऊन बसलेला असतो. बराच त्यावेळेस तुमचा देवावर कुठेतरी विश्वासार्थ कमी होतो. या भोंदू लोकांमुळे तुमच्या धर्माचा विश्वास कमी होत चाललेला आहे. पण आता असं पण येतं ना की एखाद्याच्या अंगात जर देव आला तर ते काही गोष्टी सांगतात, त्या काय खऱ्या असतात का? तर्कवितर्क असतात महाराज, लक्षात आलं का? असंही नाही म्हणत मी का देव अंगात येत नाही, येतही असेल. म्हणजे पूजनीयच व्यक्ती ज्याच्या अंगात देव येतो,
म्हणजे असं नाहीये, येतही असेल संचार. आता तेव्हा आपला टॉपिक नाहीच आहे महाराज. कारण तुम्हाला प्रथम सांगू ना, तर संचार असतो हे आमच्या आखाड्यात मान्य नाही. म्हणजे माझे गुरुजी माझे दादा गुरुजी तर म्हणतात भाऊ तसं काही नसतं, स्पष्ट सांगितलं त्यांनी मला. येतही असेल कोणाच्या अंगात येत असेल, आपण त्याला नावही नाही ठेवत, पूजनीयच व्यक्तिमत्व येते. पण काय असतं माहिती महाराज, जर देव अंगात इतक्या सहजी येत असतात ना, तर साधना करायची तपस्या करायची गरज नसते. बरोबर. अंगात येतोय ना तो, मग कसं त्याला शोधायला जायचं. बरोबर. बरोबर आहे की नाही. महाराज ज्ञानोबा नाही आले कोणाच्या अंगामध्ये कधी, तुकोबा नाही आले. बरोबर. बरोबर आहे की नाही. महाराज त्यांनी तर सगळं या जगामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरी महाराज, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कोणी करू शकत नाही अजून. ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते अजून, म्हणजे ज्ञानेश्वरी ज्याला पूर्ण कळाली अजून कोणी जन्माला आलेला नाही बरं का. महाराज ज्ञानोबारायांसारखा महान संत परत होणे नाही. महाराज ज्ञानेश्वरी अजूनही लोकांना कळलेली नाहीये. बरं आता काय होणार आहे किंवा पुढे काय होणार आहे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आमचे गुरुजी म्हणतात की ह्या महाराष्ट्राने ह्या जगाला 3 बा दिलेत बरं का, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. हे सत्य आहे. महाराज तुम्ही एकाकडून शिकाल की धर्माचं रक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे, स्थापना कशी केली पाहिजे. एकाकडून शिकाल का धर्माचा प्रचार कसा केला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि एकाकडून शिकाल का धर्म जागृती कशी केली पाहिजे. महाराज ह्या जे बा दिलेत ना, हे 3 बा, हे खूप म्हणजे म्हणता ना ते देवाचं वरदान जेव्हा मिळतं ना एखाद्या क्षेत्राला, त्या ठिकाणी जन्माला आलेत. म्हणजे आम्ही तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही तर भगवान ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर भगवान विष्णू आमचं मानणं आहे का आमचे ज्ञानेश्वर महाराज हे आमच्यासाठी साक्षात भगवान विष्णू आहेत. नाथ संप्रदायाची स्थापना कशी झाली होती. नाथ संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये जशी, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या नवनाथ भक्तसार ग्रंथानुसार जर पाहिलं तर नाथ संप्रदायाची स्थापना कशी झाली, तर ज्या वेळेस प्रथम अध्याय सांगतो नवनाथ भक्तसार ग्रंथाचा, की ज्या वेळेस भगवान कृष्णाने द्वारकेमध्ये नवनारायणांना बोलवलं, कवी, हरी, अंतरिक्ष, पिंपला, यंचमस, अविहोत्र, तर यांना धर्म कार्यासाठी, म्हणजे धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेण्यास भगवान कृष्णाने सांगितलं. त्या गोष्टीला व त्या कार्याला नवनारायणांनी होकार दिला की ठीक आहे, भगवान कृष्णाने सांगणार आम्ही अवतार धारण करू. मग कुठला ना कुठला अवतार धारण करेल. मग भगवान कृष्णाने सांगितलं की मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ होतील. हरिनारायण गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायण जालिंद्रनाथ, प्रबुद्ध नारायण कानिपनाथ असे अवतार धारण करतील. मग पहिला अवतार झाला मच्छिंद्रनाथांचा, जो माशाच्या पोटामध्ये झाला. माशाच्या पोटामध्ये जन्माला आलेल्या मच्छिंद्रनाथांचा सांभाळ त्या तिथल्याच एका कोळबा नावाच्या कोळीने केला. वयाच्या 12 वर्ष त्यांनी घर सोडलं आणि गुरुविरा म्हणजे गुरुसाठी ते शोधत फिरले. नवनाथ भक्तसार ग्रंथ सांगतो महाराज असा का ज्यावेळेस ते गुरुविरा शोधत ते बद्रिक आश्रमात गेले आणि बद्रिक आश्रमी आपले गुरुसाठी तप करू लागले. 12 वर्ष त्यांचं तप पूर्ण झालं आणि त्याच बद्रिक आश्रमासाठी भगवान आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि भगवान दत्तात्रय त्यांना शोधत गेले मच्छिंद्रनाथ महाराजांना. आणि ज्या वेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांना शोधत त्या ठिकाणी गेले, ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ त्यांना सापडले तर त्यांनी मच्छिंद्रनाथाला मंत्रोपदेश केला दत्तात्रय महाराजांनी, असं नवनाथ भक्तसार ग्रंथ सांगतो. आणि मंत्र उपदेशित करून त्यांनी अनुग्रहित केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आगळ्या वेगळ्या पंथाची स्थापना केली, जो म्हणजे नाथ पंथ. मग त्याच्यामध्ये कानफाडी परंपरा, शैली, शुंगी, भगव वस्त्र, मेखला, जटा, कपाळावर भस्म आणि त्याचे नाव पुढे नाथ नाव असं नाव दिलं, म्हणजे मच्छिंद्र नाथ. आणि त्यावेळेस स्थापना झाली नाथ पंथाची, नाथ परंपरेची. अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली ती. म्हणजे नवनाथ भक्तसार ग्रंथानुसार जर पाहिलं तर नाथ पंथाची स्थापना ही बद्रिक आश्रमामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी झाली, जी भगवान आदिनाथांच्या साक्षीने गुरु दत्तात्रय महाराजांनी मच्छिंद्रनाथांसमोर केली. मच्छिंद्रनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे पहिले अनुग्रहित शिष्य, ज्यांना उपदेश हा दत्तात्रय महाराजांनी केला. मग मच्छिंद्रनाथांपासून ही परंपरा पुढे सुरू झाली, अशी नाथ संप्रदायाची स्थापना झाली. नाथ आपण म्हणतो, नवनाथ म्हणतो, नाथ संप्रदाय, नाथ म्हणजे काय? हा एकदम भारी प्रश्न केला. नाथ म्हणजे काय? स्वामी, मालक. बरोबर आहे की नाही. नाथ म्हणजे काय? ज्या व्यक्तीला आपण मालक म्हणून स्वीकार करतो किंवा ज्याच्या पुढे आपलं काही चालत नाही, ज्याला आपण स्वामी म्हणून स्वीकार करतो, तो म्हणजे नाथ. आमचा जो नाथ संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेवर आहे महाराज. म्हणजे आमच्यात पारिवारिक परंपरा नाही कुठली,
गुरुनंतर शिष्याकडे येतं, शिष्यानंतर त्याच्या शिष्याकडे येतं, अशी गुरु परंपरा चालू राहते. मग आपल्यावरचा स्वामी म्हणजे आपल्यावरचा आपला मालक, आपल्यावरचा आपला नाथ, आपला गुरु आपला मालक आहे. म्हणून गुरुंना लावताना नाथ पदवी लावतात, म्हणजे मालक स्वामी म्हणून तो नाथ. नाथ संप्रदायात गुरु शिष्य परंपरेचं काय महत्व आहे? नाथ संप्रदायामुळे बाळाच महाराज गुरु शिष्य परंपरा आहे. नाथ संप्रदाय जो अनादी काळापासून चालत आलेला संप्रदाय, हा गुरु शिष्य परंपरेत आलेला संप्रदाय अजूनही तेच चालू आहे. अजूनही तेच चालू आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा पारिवारिक विषय नाहीये, पारिवारिक वाद नाहीये. येथे गुरुनंतर शिष्य त्याच्या गादीवर बसणार आणि त्याचं कार्य करणार, त्याच्यानंतर त्याचा शिष्य बसणार आणि त्याचं कार्य करणार. म्हणून आपण जो अभंग म्हणतो ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा सांगितलेली आहे सगळे. असं नाथ संप्रदायाचा मूळ पायच तुमचा गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, गैरीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अशी परंपरा आहे. नाथांना योगी आणि सिद्ध असं का म्हणतात? नाथ संप्रदायामध्ये कसं माहितीये का, योगी म्हणजे काय हा सगळ्यात मोठा आपला एक पार्ट आपण समजून घेतला पाहिजे. योगी म्हणजे काय, ज्याने ह्या जगामधल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. काय केला? त्याग केला. म्हणजे भगवान गीतेमध्ये सांगतात की सिद्ध महापुरुष किंवा योगीची व्याख्या कशी असावी. तर तो एक श्लोक आहे बा, दुःखेश्वनुद्विग्न मना सुखेश्व वितक विगत स्पृह वितराग भय क्रोध हा स्थित धीर मुनी रुच्यते. याचा अर्थ भगवान सांगितलं, दुःखामध्ये रडत नाही, जो सुखामध्ये हसत नाही, ज्याला कधी राग येत नाही, जो मोह मायापासून मुक्त आहे, तो सिद्ध पुरुष आहे किंवा तो योगी आहे. योगीची लक्षणं म्हणजे काय महाराज? योगी का म्हटलं गेलं? योगी म्हणजे त्यागाचं स्वरूप. योगी होण्यासाठी काय करावं? सगळ्यात पहिले करावं लागतो त्याग. तुम्हाला सगळ्यात पहिले करायचा परिवाराचा त्याग, मग करायचं तुमच्या भावनांचा त्याग, मग करायचं जे तुमची जुनी दिनचर्या आहे तिचा त्याग. या सगळा त्याग केल्याच्या नंतर तुम्ही योगाकडे जातात. आणि ज्या वेळेस तुमचा अनुग्रह होतो, तुम्हाला उपदेश होतो, तुम्ही साधना करतात, त्यावेळेस तुम्ही योगी होतात. म्हणून त्यागाचं प्रतीक ज्याने त्याग केलाय तो योगी असतो. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची जी शिकवण आहे, त्या शिकवणीतील काय रहस्य आहे? रहस्य असे नाथ संप्रदाय महाराज काय माहिती का, नाथ संप्रदाय रहस्यमय संप्रदायाचा आहे. नाथ संप्रदायामध्ये खूप रहस्य आहेत. म्हणजे आपण जर 10 दिवस सतत पॉडकास्ट केला तर नाथ संप्रदाय रहस्य आपल्याला कळणार नाही. हा एक शिकवण जर म्हणायची नाथ संप्रदायाची, तर शिकवण अशी महाराज गुरुभक्ती करावी. काय माहितीये का, नाथ संप्रदायाची शिकवण सगळ्यात म्हणजे काय आहे, आता सध्या एक ट्रेंड चालू आहे पहा, गुरु करायचे, ते झालं दुसरा गुरु करायचा, झालं तसं दुसरा गुरु करायचा. असं नसतं महाराज. नाथ संप्रदायाची मूळ शिकवण काय माहिती का, जिथे एक गुरु केला त्या गुरु एकनिष्ठ राहा. बरोबर. त्यासाठी एक छोटीशी स्टोरी आहे महाराज. ज्या वेळेस सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना हनुमंतरायासाठी स्त्री राज्यामध्ये जावं लागलं, स्त्री राज्यामध्ये मैनाकिनी राणी संघ त्यांना विवाहही करावा लागला. त्यांना त्या मैनाकिनी राणी संघ एक पुत्र झाला, महाराजांचं नाव ठेवलं मिनीनाथ. असं नवनाथ भक्तसार ग्रंथ आपल्याला सांगतो. आणि त्यांची दिनचर्या ते वागत असताना ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना कळलं का माझे गुरु यांचा विवाह झालाय, यांना संतान प्राप्ती झाली, यांचं योग सगळं संपलंय, हे काटिपनाथांकडून ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना कळलं, त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना खूप लोकांनी सांगितलं का तुमचे गुरु आता काही येत नाही परत, तुम्ही आता जाऊ नका, तुम्ही महासिद्ध आहात, तुम्ही महायोगी आहात, तुम्ही तुमची परंपरा पुढे वाढवा. गुरु गोरक्षनाथजी महाराजांना ते मान्य नव्हतं महाराज. गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी माहिती काय केलं, स्त्री राज्यामध्ये गेले, कलिंगा नावी नर्तकी सोबत गेले, स्त्रीचं रूप त्यांनी धारण केलं, मृदुंगामधून आवाज काढला, चलो मच्छिंदर गौरकाया, तिथली ती लीला केली. आपल्या गुरूंना हे सांगितलं त्यांनी की आपण नाथ संप्रदायाचे आहोत, आपण योग पंथाचे आहोत, आपण नाथपंथी आहोत. स्वतः स्त्री राज्यामध्ये गेले, आपल्या गुरुला पर शुद्ध पंथामध्ये घेऊन आले. महाराज गुरु भांगला म्हणून गुरुला सोडून द्यायची परंपरा आपली नाही. बरोबर. त्या गुरुला परत शुद्ध पंथामध्ये आणायचं आणि परत त्याची सेवा करायची, ही परंपरा आपली. गुरु बद्दल एकनिष्ठ राहायची परंपरा आपली. म्हणजे नाथांची जी शिकवण आहे महाराज हीच आहे की तुम्ही एकदा जर जीवनामध्ये गुरु केला ना, तर गुरुशी आयुष्यभर तुम्ही एकनिष्ठ राहा. तो कसाही असेल, तो येडा का असेल, पण गुरु हा महाराज गुरु असतो शेवटी. आणि जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होईल, त्याशिवाय होणार नाही. नाथ संप्रदायामध्ये कुंडलिनी योग आणि सिद्धी साधना यांचं काय महत्व? हे प्रमुख महत्वाचे आहेत. कुंडलिनी योग म्हणजे काय महाराज, तुमचे 6 चक्र जागृत करणे. तर नाथ संप्रदायामध्ये काय असतं माहितीये का, हठयोग ज्याला म्हणतो आपण, तो हाच कुंडलिनी जागृतीचा प्रकार आहे. हठयोग म्हणजे काय,
ज्या वेळेस म्हणजे गुरु गोरक्षनाथजी महाराज म्हणतात की हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम. म्हणजे गुरु गोरक्षनाथजी महाराज सांसारिक माणसाला सुद्धा सांगतात, गृहस्थी माणसाला सुद्धा सांगतात का हसा खेळा पण ध्यान धरा. बरोबर. आणि आमच्या ग्रस्तींना संन्यासींना सांगतात की सदैव ध्यानामध्ये राहा, ध्यानामध्ये राहून परमेश्वराची प्राप्ती करा. नाथ संप्रदायाचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते असं बी आहे की ध्यान धारणा करून साधना करून तुम्ही परमेश्वर लवकर प्राप्त करू शकता. तपस्या करून जितकी तपस्या तुम्ही करणार तितक्या तुम्हाला परमेश्वर लवकर प्राप्त होईल. कुंडलिनी जागृत हा एक हठयोगाचा प्रकार आहे. त्यावेळेस आपण साधनेला बसतो, आपल्या अंतरात्म्याला जागृत करतो, एक एक कुंडलिनी आपली जागृत होते. आणि ज्या वेळेस आपण अखंड ब्रह्मचर्य पाळतोय, खूप महत्वाचं बरं त्याच्यामध्ये, ज्यावेळेस आपण अखंड ब्रह्मचर्य पाळतो त्यावेळेस कुंडलिनी जागृत होते महाराज. तर त्याला एक अवधी, एक काळ आहे अशी. आणि ते हठयोगामध्येच असलेला एक प्रकार आहे ज्याला कुंडलिनी जागृत योग पण आपण म्हणतो. 6 चक्र जागृत करणे त्याला म्हणतात कुंडलिनी जागृत करणे. सिद्धी साधना. सिद्धी साधना म्हणजे काय, सिद्ध होणं म्हणजे काय, सिद्धी साधना म्हणजे काय, ती साधना आपण कोणी करू शकतो. म्हणजे कसं आहे, त्याचा अर्थ असा आहे का ज्या वेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना हा प्रश्न केला गेलेला होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का नामस्मरण म्हणजे आता गुरु शिष्य परंपरा सुरू झाली. गुरुने शिष्याला उपदेश केला, कान मंत्र दिला. बरोबर. आणि त्या कान मंत्र जे दिल्याच्या नंतर जो मंत्र असेल तो त्यांनी जपायला सांगितलं त्याला. मग ज्यावेळेस गुरु मंत्र देतात त्या मंत्राचा एक अवधी असतो, म्हणजे 10 लाख 15 लाख 20 लाख. ज्यावेळेस तो मंत्र जपला जातो त्यावेळेस तो मंत्र सिद्ध होतो. आणि ज्यावेळेस तो मंत्र सिद्ध होतो तुमच्या जिभेवर त्यावेळेस तुमचे म्हणजे तुमच्या जिभेला शुद्धता म्हणजे सत्यता येते. आणि त्यावेळेस तुम्ही कोणाला दिलेला शब्द हा खरा होतो त्या गुरु मंत्राच्या जोरावर. त्याला म्हणतात सिद्ध होणे. गुरुने दिलेला मंत्र ज्यावेळेस आपण सारखा जप करत असतो त्यावेळेस तो त्याच जिभेवर तो सिद्ध होऊन जातो. मग ज्यावेळेस तो मंत्र सिद्ध होतो म्हणजे टिप्पण असतं, ते टिप्पण तुटतं मंत्र सिद्ध झाल्यावर. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला म्हटलं की तुझं हे कार्य करतो हे सिद्ध होऊन जाईल, तुमच्या मंत्रातली आलेली सत्यता असते. मग जेवढा जप कराल तेवढं ते सिद्ध होतं. मग असं त्याला म्हणतात सिद्धी.